सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अण्णा हजारेंच्या उपोषणाइतका व्यापक जनपाठिंबा का मिळत नाही? कारण जंतर मंतरवर काक्रोच जनता पार्टीच्या वतीने जे शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलं आहे, या उपोषणाची तुलना 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणाशी केली जाते. पण अण्णांच्या आंदोलनाला असलेला पाठिंबा आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला असलेला पाठिंबा याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. कारण सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला फारसा व्यापक पाठिंबा न मिळाल्यामुळे सरकार त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करते आहे. या उलट अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रचंड जनसमर्थन मिळाल्यामुळे सरकारला झुकावं लागलं आणि लोकपाल विधेयक जे आहे ते लोकपाल विधेयक हे मंजूर करावं लागलं. तर या दोन्ही आंदोलनामध्ये काय फरक आहे? तर सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं, या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार हा सर्वात मोठा मुद्दा होता. कारण मनमोहन सिंगच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आलेली होती आणि भ्रष्टाचाराबद्दल जनमानसामध्ये प्रचंड चीड होती. अशा परिस्थितीमध्ये अण्णांनी आंदोलन सुरू केलं. म्हणून भ्रष्टाचार हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला, संबंधित असलेला मुद्दा असल्याकारणाने अण्णांच्या आंदोलनाला लोकांचा ताबडतोब पाठिंबा मिळाला. या उलट सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलेलं आहे, या उपोषणामध्ये शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा नीटची जी परीक्षा आहे तिच्यामध्ये पारदर्शकता आणावी, शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणावी, हे जे मुद्दे आहेत हे समाजातल्या विशिष्ट वर्गाशी संबंधित आहे, विशेषतः मध्यम वर्गाशी संबंधित आहे. किंवा लडाखला राज्याचा दर्जा द्यावा किंवा लडाखबद्दलच्या ज्या मागण्या आहेत त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी संबंधित असल्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला ज्या प्रमाणात व्यापक पाठिंबा मिळाला तसा व्यापक पाठिंबा या आंदोलनाला मिळताना दिसून येत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की अण्णा हजारेंचं आंदोलन एवढं व्यापक का झालं? कारण अण्णा हजारेंच्या आंदोलनाला अनेक स्वयंसेवी संघटना, रिटायर सनदी अधिकारी किंवा समाजामधल्या अनेक नामांकित ज्या व्यक्ती आहेत त्या नामांकित व्यक्तींचा पाठिंबा मिळाला होता. म्हणजे अण्णांच्या आंदोलनाच्या मागे फार मोठी संघटित शक्ती उभी होती. या उलट सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन उभं केलं आहे काक्रोच जनता पार्टीच्या वतीने, तर या आंदोलनाच्या पाठीमागे फारशी संघटित शक्ती किंवा रिटायर अधिकारी किंवा मोठे मोठे लोक फारसे दिसून येत नाही. दिसून येत असले तरी त्यांनी फक्त चिंता व्यक्त केली त्यांच्या तब्येतीबद्दल, त्यांच्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. म्हणजे संघटनात्मक दृष्ट्या दोन्ही आंदोलनामध्ये असलेला जो फरक आहे, या फरकामुळे देखील या आंदोलनाला फारसं जनपाठिंबा जो आहे तो जनपाठिंबा मिळालेला दिसून येत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं, या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला त्या काळातले विरोधी पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा काँग्रेसचे जे विरोधी पक्ष आहेत यांनी मोठ्या प्रमाणावर ताकद पुरवली, मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आणि विरोधी पक्षांच्या पाठिंब्यामुळे अण्णा हजारेंचं जे आंदोलन आहे ते अण्णा हजारेंच्या आंदोलनाला चटकन लोकप्रियता मिळाली. या उलट सोनम वांगचुक यांनी जे सुरू केलेलं जे आंदोलन आहे, या आंदोलनाला सध्याचे जे विरोधी पक्ष आहेत या सध्याच्या विरोधी पक्षाकडून अपेक्षित पाठिंबा मिळालेला दिसून येत नाही. काँग्रेसचे फक्त एक नेते त्यांना भेटले, बाकीच्या विरोधी पक्षांनी फक्त पाठिंबा दिला. प्रत्यक्षात आपली ताकद जी आहे ती ताकद आंदोलनाच्या मागे उभी केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं आंदोलन हे विद्यार्थी असतील किंवा काक्रोच जनता पार्टीचे जे सहानुभूतीदार असतील
तेवढ्याच लोकांच्या मदतीने आणि पाठिंब्याने सुरू आहे. म्हणून अण्णांचं आंदोलन ज्या व्यापक पद्धतीने पसरलं, त्या व्यापक पद्धतीने हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन पसरलेलं दिसून येत नाही. तर याच्या मागची ही प्रमुख कारणं जी आहेत, ती प्रमुख कारणं सांगता येतात.